रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. स्वतःची किंमत वाढवायची, स्वतःला व्हॅल्युएबल बनवायचे, लोकांच्या नजरेत आपली पर्सनॅलिटी व्हॅल्युएबल बनवायची. पण का असा प्रश्न कधी पडला असेल नसेल तरी त्याचं उत्तर मी देते. प्रत्येकालाच असं वाटत असतं की लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, आपल्या मताचा मान ठेवला पाहिजे, आपल्या विचारांचा विचार केला पाहिजे, कोणी पण आपल्याला हर्ट नाही केलं पाहिजे. बरोबर, आपल्याशी सर्वांनी प्रेमाने वागलं पाहिजे, आदराने वागलं पाहिजे. इन शॉर्ट, प्रत्येक व्यक्तीने आपला आदर केला पाहिजे. म्हणून आपल्याला आपली पर्सनॅलिटी व्हॅल्युएबल बनवायची असते. बरोबर ना? पण कशी बनवायची आपली पर्सनॅलिटी व्हॅल्युएबल? सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या कामाला इम्पॉर्टन्स द्यायला शिका. ज्या वेळेस आपण आपल्या कामाला रिस्पेक्ट देऊ ना, त्याच वेळेस लोक आपल्या कामाला रिस्पेक्ट द्यायला शिकतील, त्याच वेळेस लोक आपल्या कामाचा रिस्पेक्ट करतील. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही पण अनुभवलं असेल, एखादा व्यक्ती, एखादा मित्र आपल्याकडे येतो आणि आपल्याला म्हणतो, अरे ऐक ना, माझं एक छोटंसं काम आहे, तेवढं करशील का? आपण आपल्या हातातलं काम सोडून त्या व्यक्तीचं काम करतो, त्या मित्राचं काम करतो, आणि मग दुसऱ्या वेळेस तोच व्यक्ती किंवा तोच मित्र आपल्याकडे येतो आणि अगदी हक्काने, अधिकाराने सांगतो आपल्याला की माझं ते काम आहे, तेवढं कर. हे का होतं माहिती? हा फरक का होतो? कारण की त्याने हे बघितलेलं असतं, आपण आपल्या हातातलं काम सोडून त्याचं काम केले, म्हणजेच आपण आपल्या कामाशी प्रामाणिक नाहीये. आपण आपलं काम प्रामाणिकपणे, रिस्पेक्टफुली, इम्पॉर्टन्स देऊन करत नाहीये. म्हणून त्याला पण वाटतं की नाही, याला त्याच्या कामाचं काही पडलेलं नाहीये, तो आपलं काम करेल. त्याच्यामुळं आधी आपलं काम इम्पॉर्टंट आहे हे लोकांना दाखवून द्यायला शिका. मी माझ्या कामाला तेवढाच इम्पॉर्टन्स देतो, मी माझ्या कामाचा तेवढाच रिस्पेक्ट करतो, हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की लोकांचं काम रिस्पेक्टचं नाहीये, लोकांचं काम इम्पॉर्टंट नाहीये, ते पण काम इम्पॉर्टंट आहे. आणि याचा अर्थ हाही नाही की लोकांची मदत करायची नाही, पण आधी आपलं काम करायचं आणि मग लोकांचं काम करायला जायचं. म्हणजेच आपण आपल्या कामाचा रिस्पेक्ट करायला शिकायचं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यातल्या बऱ्यापैकी लोकांना सवय असते की आपल्यात असलेल्या कमतरता दुसऱ्यांना ओरडून ओरडून सांगायची. म्हणजे मला हेच येत नाही, मला तेच येत नाही, मला लोकांशी बोलताच येत नाही, मला लोकांची भीती वाटते, मी खूप इमोशनल आहे, मी लगेच इमोशनल होते, मला लगेच रडायला येतं, आणि खूप साऱ्या कमतरता आपण ओरडून ओरडून लोकांना सांगत असतो. काहीच गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण आपल्या कमतरता दुसऱ्याला सांगत असतो त्यावेळेस तो दुसरा व्यक्ती त्याच्या मनात आपल्याबद्दलची इमेज आहे ना, आपल्या कमतरतांनी भरून रंगवून तयार करत असतो. मग ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीच्या समोरून जातो ना दुसऱ्यांदा, त्यावेळेस त्याच्या मनात येतं, अरे हा व्यक्ती तर खूप इमोशनल आहे, याला हे येत नाही, याला ते येत नाही, याला लोकांची भीती वाटते, असं त्याच्या मनात येतं. त्याच्यामुळं तुमच्या कमतरता लोकांना सांगण्यापेक्षा तुम्हाला सांगा आणि त्यावरती त्या कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करा. तिसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक सल्ले देत बसू नका. जर कोणी आपल्याला विचारलं ना आपलं मत, तर तिथे मत मांडायला शिका. जिथं आपलं मत विचारलं नाही तिथं आपलं मत द्यायचं नाही, तिथं आपला सल्ला द्यायचा नाही. चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट. जसं आपल्याला वाटतं समोरच्या व्यक्तीने आपल्यासोबत रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे, तसंच समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटतं आपण त्यांच्याशी रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे. म्हणूनच गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट या वाक्यानुसार वागायला शिका. आपण पण समोरच्याशी तेवढंच शांत आणि तेवढंच नम्रपणे बोलायचं आणि समोरच्याकडून मग तशा बोलण्याची अपेक्षा ठेवायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण मोजक्या आणि अगदी थोडक्या शब्दात आपलं मत मांडायला शिकायचं. खूप जास्त फापट पसारा घालायचं नाही, फालतू बोलायचं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे गुड लिसनर व्हायला शिका. लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला शिका. लोक काय सांगतात हे ऐकून घ्यायला शिका. प्रत्येक वेळेस आपलंच घोडं दामटवू नका, प्रत्येक वेळेस आपलंच घोडं पुढे सरकवायचं नाही, त्यांचं पण ऐकून घ्यायचं. जसं आपल्याला वाटतं की आपले विचार समोरच्या व्यक्तीने शांतपणे ऐकून घेतले पाहिजे, तसं समोरच्याला पण वाटतं ना. म्हणून गुड लिसनर व्हायला शिका. लोक तुमच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतील. म्हणूनच जर तुमची किंमत तुम्हाला वाढवायची आहे ना, तर स्वतःच्या कामाला इम्पॉर्टन्स द्यायला शिका. तुमच्या कमतरता ओढून ओढून इतरांना सांगू नका. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, अनावश्यक सल्ले देऊ नका. समोरच्या व्यक्तीशी रिस्पेक्टफुली वागायला शिका. अगदी शांतपणे, नम्रपणे, मोजक्या शब्दात उत्तर द्यायला शिका. आणि सगळ्यात महत्वाची 6वी गोष्ट म्हणजे गुड लिसनर व्हायला शिका. हे ज्यावेळेस तुम्ही कराल ना, त्यावेळेस तुमची किंमत आपोआप वाढेल, तुम्ही आपोआप व्हॅल्युएबल व्हाल. लोकांच्या नजरेत तुमची पर्सनॅलिटी खूप व्हॅल्युएबल बनेल आणि तुम्हीच तुमच्यातला फरक अनुभवाल.
तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.